हाय हॅलो नमस्कार फॅमिली, सर्व कसे आहात? मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते. तर आज आम्ही आलेलो आहोत माझ्या माहेरी, कारण माहेरची यात्रा आहे. तर मी, मायरा आणि मानस असं आलेलो आहोत. कारण यात्रेमध्ये खूप छान वातावरण असतं आणि जे काही नवीन मित्रमैत्रिणी वगैरे भेटतात, गावातली बरीचशी लोक बाहेर गेलेली असतात ते भेटतात. त्यामुळे वातावरण छान असतं आणि आनंदाचं वातावरण असतं. तर हा व्लॉग कंटिन्यू करा, खूप छान व्लॉग आजचा झालेला आहे. वाजू नका तोपर्यंत पुढे ठिकाणी चालू राहणार आहे. कावडीवरील जाऊ द्या सगळ्यांना, साईड लावा. सगळ्यांना विनंती आहे, सर्व भावी भक्तांना विनंती आहे, कावडीवरील पुढे जाऊ द्या. अशा पद्धतीनं कावडींचं स्वागत केलं जातं. कारण गावामध्ये सकाळी सकाळी कावडे येतात आणि त्यानंतरच यात्रेची सुरुवात होते. तर मुलांचं बघा असं डीजेवरती डान्स वगैरे चालू आहे. कारण बरीचशी गावातली मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी किंवा जॉबसाठी आहेत. तर यात्रेमुळे सगळे एकत्र जमतात. मग त्यामुळे जुने मित्रमंडळी सगळे भेटतात आणि त्याचमुळे सगळं गावातलं वातावरण खूप आनंदमयी असतं. आता कावडचं स्वागत अशा पद्धतीनं झालेलं आहे. तर हा व्लॉग कंटिन्यू करा. अजून पुढे बरंचसं काही मी या व्लॉगमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. गाव तसं छोटंसंच आहे, पण खूप जास्त डेव्हलप झालेलं आहे आमचं गाव. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण पूर्ण व्लॉग पाहिल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही आहे की व्लॉगमध्ये काही गोष्टी मी म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी मी दाखवलेल्या आहेत ते. तर व्लॉग त्यासाठी कंटिन्यू करा आणि त्यामध्ये कमेंट करायला अजिबात तुम्ही विसरू नका. कमेंट केल्यानंतर मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. सो चला ब्लॉग कंटिन्यू करा. दुपारी सर्व गावातनं कावड वगैरे गेल्या. त्यानंतर आम्ही छानसं जेवण केलं. सगळेजण घरी होते, तर सगळे असल्यानंतर खूप भारी वाटतं. आणि आत्ता रात्रीच्या टायमिंगला आम्ही देवाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. तर भैरवनाथाचं खूप मोठं मंदिर आहे गावामध्ये आणि जागृत देवस्थान आहे असं मानलं जातं. बरेचसे देवाचे चमत्कार वगैरे घडतात, म्हणजे प्रत्येकाला ते अनुभवायला सुद्धा मिळतं. तर अशा पद्धतीनं छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये आमचं भैरवनाथाचं जागृत देवस्थानसुद्धा आहे. तर लहानपणी आम्ही जेव्हा यात्रा वगैरे असायची तेव्हा आम्हाला काही यात्रेचा आनंद घेता येत नसायचा, कारण आम्ही यात्रेच्या निमित्तानं कधीच गावात नसायचो. कारण आमच्या आजीच्या माहेरी तिकडेही यात्रा असायची. मग सर्वजण आम्ही तिकडे जायचो. मग गावातली यात्रा काय असते हे आम्हाला कधीच माहीत झालं नव्हतं.
पण जसं मोठं झालेलं आहोत तसं गावातली यात्रेबद्दल जास्तच कौतुक वाटायला लागलं आणि तेव्हापासून आम्ही गावातल्या यात्रेमध्ये सुद्धा थांबण्यासाठी म्हणजे प्रयत्न करायचो की तिकडे न जाता गावातच थांबायचो. पण पहिल्यांदा एवढी काही यात्रा भरत नसायची, खूप म्हणजे लहान, म्हणजे 2-3च दुकानं वगैरे असायची आणि तेही गावातलेच असायचे. मग खरेदी करायला एवढं काही इंटरेस्ट येत नसायचा. पण आता यात्रा म्हटलं की बाहेरचे सुद्धा लोक येतात, दुकान वगैरे लागतात. तर हे आहे भैरवनाथाचं मंदिर, खूप गर्दी आहे. बरीच लोक म्हणजे बरीचशी बाहेरनं आलेली लोकंसुद्धा इथे मला पाहायला मिळाली आणि माझ्या जुन्या मैत्रिणीसुद्धा खूप भेटल्या, शाळा कॉलेजमधल्या. खूप छान वाटलं त्यांना भेटून, खूप आनंद होतो असं ओळखीचे लोक खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर भेटल्यानंतर. तर हे मंदिर आहे बघा, खूप छान आहे. कारण गर्दी खूप होती, मग मानसला मी माझ्याजवळच घेतलं होतं, कारण तो एवढा चंचल आहे, इकडे तिकडे पळापळ करत राहतो. मग त्याला घेऊन मी एका बाजूला थांबले होते. तर मायरा, नीलम आणि डुग्गूसुद्धा आमच्यासोबतच होता. तर त्यांना सर्वांना सांभाळत आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच बाहेर आलो, कारण गर्दीमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे मंदिराच्या बाहेर लगेच आलो आम्ही. आणि जाताना तुम्हाला दुकानं वगैरे पण दाखवते की काय काय आलेलं आहे, काय काय म्हणजे दुकानं कशाची लागलेली आहे, सर्व काही मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि इथलं दर्शन वगैरे झाल्यानंतर, खरेदी झाल्यानंतर आपण पाळण्यांच्या तिकडे पण जाणार आहोत. गावामध्ये पहिल्यांदा पाळणेसुद्धा कधी येत नव्हते, पण आता पाळणेसुद्धा येत आहेत. तर असे सर्व स्टॉल लागलेले आहेत बघा आणि खूप छान वाटतं अशा स्टॉलवरती खरेदी करायला. आपण दुकानवरती जाऊन खरेदी वगैरे करतो किंवा ऑनलाईनसुद्धा मागवतो, पण अशा छोट्या छोट्या स्टॉलवरती खरेदी करायलासुद्धा खूप छान वाटतं. तर खरेदी वगैरे झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत पाळण्यांच्या ठिकाणी, कारण यात्रेपासून म्हणजे जिथे यात्रा भरती तिथून पाळणे जरा लांब आहेत, कारण पाळण्यासाठी मोठी जागा लागते. काही म्हणजे अडचणीमध्ये किंवा छोट्याशा जागेमध्ये पाळणे बसत नाहीत, त्यामुळे बाजार म्हणजे जो काही आठवडे बाजार भरतो त्या ठिकाणी पाळणे लागलेले आहेत. तर मला तर पाळण्यामध्ये बसायला बिलकुल म्हणजे आवडत नाही, भीती वाटते खूप जास्त, चक्कर वगैरे येतात मला, त्यामुळे मी पाळण्यामध्ये कधीही बसत नाही. 1-2 वेळा बसले होते, पण खूप बॅड अनुभव आलेला आहे माझा, खूप वाईट, म्हणजे मी तो तुमच्यासोबत शेअरसुद्धा करू शकत नाही, एवढा वाईट अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी पाळण्यात बसण्यासाठी कधीच तयार होत नाही. आता नीलम, मायरा आणि मानस वगैरे ते काय बसतील ते बसतील, ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी. तर आत्तापर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या गावची यात्रा कशी होते ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मनू मानस बिलकुलच हाय करत नाहीये. नाही थांब, बस ओरडू नको. काही 50 मिनिट त्याला कार्यक्रम शिक्षक आहे. दुसरा कार्यक्रम सुरू झाले आहे. गालवात बसले आणि गालवात नसेल कसं वाटतं काढू माणसाला पाना आणि बसणार आणि पाना बघाय असणारे आणि असणारे कार्यक्रम.
नको त्याच्यात. कितीला? मानस लागल रे. डुगू डुगू ए डुगू हाय डुगू. बराच वेळ आम्ही यात्रा वगैरे फिरलो, खरेदी केली. त्यानंतर आम्ही मुलांना पाळण्यात बसवण्यासाठी घेऊन आलो. मुलं पाळण्यात मस्त एन्जॉय करत होते, छान वाटलं. काही ठिकाणी रडले सुद्धा, तर ते काही मला जमलं नाही शूट घ्यायला. आणि ते सर्व झाल्यानंतर आम्हाला जे काही पदार्थ आवडतात ते खाल्ले सुद्धा. बाहेर आल्यानंतर हेल्दी वगैरे किंवा डाएट वगैरे हे काही नसतं माझ्याकडे. मी भरपूर सारा एन्जॉय करून घेते जेव्हा कधी चान्स मिळेल तेव्हा, कारण हे छोटे छोटे आनंदाचे क्षण असतात, ते जगायचे असतात. तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही आत्ता आलेलो आहोत जुन्या गावामध्ये. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 आणि इथे पालकसुद्धा येतो, म्हणजे देवाची जी काही पालखी वगैरे असते ती सुद्धा इथे येते. आणि त्यानंतरच दारुगोळा उडवला जातो. दारुगोळा म्हणजे फटाक्यांचे वेगवेगळे शेप केले जातात आणि ते उडवले जातात. आणि ह्यानंतर यात्रा संपली असं सगळ्यांना समजतं. मग जे काही बाहेरून आलेले किंवा बाहेर शिकणारे मुलं आहेत ते सर्व ज्याच्या त्याच्या कामानिमित्त बाहेर जायला मोकळे होतात. तर इथे जुन्या गावामध्ये बरेचसे मंदिरसुद्धा आहेत. गणपतीचं मंदिर आहे, काळा मारुतीचं मंदिर आहे, शिवलिंग आहे, देवीचं मंदिर आहे. आणि इथे बराचसा इतिहाससुद्धा आहे. म्हणजे इथे मोठा बारव आहे आणि त्याच्यातनं असं भुयार वगैरे आहेत. म्हणजे तो रस्ता कुठे जातो कोणाला आहे अजून माहीत नाही, पण असं आमचं ऐतिहासिक गावसुद्धा आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आमच्या गावची यात्रा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या गावची यात्रासुद्धा अशीच भरते का हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आणि हा व्हिडिओ माझा फेसबुकला पाहत असाल तर तिथेसुद्धा फॉलो करा. आणि असाच मला तुमचा सपोर्ट कायम राहील अशी अपेक्षा करते. आणि हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते सांगायला विसरायचं तर नाहीच आहे, पण आवडलाच तर शेअरसुद्धा करा. तर अशा पद्धतीनं आमचं छोटंसं गाव आणि त्या गावातली यात्रा हा व्लॉग होता. इथून पुढे नवीन नवीन व्लॉग दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये काय पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्या पद्धतीचे ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आणि सर्वांनी काळजी घ्या, सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. तर चला, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. मस्त आहे. अजून एक राहिलंय झाड. खाली मम्मी हेलं झालं. माझ्यापासून तिकडे पोरं उभायचं.